Make way for the boss. काय आबा तुम्ही कालच्या मैदानात आला नाही सा बैलानं बारका दुरकूच घातलेला नाही विचारा की नाही आणाला काय ना अरे पोरा आपल्या भागात या बैलांना नाव कमी या हिंद केसरी झाला हिंद केसरी. पोरा बैलाला काजू बदाम काय सुद्धा कमी पडून द्यायचं नाही. टेन्शन घेऊ नका आबा बघतो की माझं मी आता. हा आणि एक लक्षात ठेवू लोकांच्या नजरा लय वाईट आहेत. अहो बंदोबस्त घेऊन फिरतोय त्याच्यासाठी आता. शाबास बैल आहे, एक नंबर बैल आहे बरं का. जबरदस्त बैल आहे पाटील. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार दादा. राव नाव काढलं बरं का भागात तुम्ही. राव काय बैल पळतोय राव शरीर. काल शर्यतीत ह्यो बैल पळताना मी बघितलं की कसलं पळतो राव. नाही नाही लय बाई भारी एक नंबर बैल आहे राव. हिंद केसरी बैल झालाय नाद खोळा. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे माहिती का एवढा भारी बैल तो म्हणजे आपल्याच गावातला. त्यामुळे तर लय अभिमान वाटतो बरं का. काय म्हणजे बैल आहे की बैलाची सेवा म्हणजे नाद खोळा सेवा बरं का. अहो रोज काजू बदाम खायला घालतोय त्याला. हा, एक नंबर. पाटील मी काय म्हणतोय माहिती का हा, बोला की आमची सुद्धा बैल आहे ती. हा. आणि आमची की इच्छा आहे की बाबा एवढा चांगला बैल तो बी आपल्याच गावातला तर तुमच्या बैलासोबत आमचा बैल पळवा की जरा. पळवायला काय नाही बघा 50-60 हजार रुपये द्यायला लागतील माहिती. एवढं कुठं असते राव. गावातला बैल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो राव. अहो आपलं म्हणून तर तुम्हाला आम्ही 50,000 रुपये सांगितलं ना. नाही काय माझ्या काय विषय काय माहिती का पाटील एक तुम्ही कुठेतरी तडजोड केली पाहिजे सा. तुम्ही गावकरी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही असं बोलायला लागले म्हणून कसं काय? हा मग बाहेरची लोक लाखला रुपये माहिती द्यायला तयार झाले त्या आणि 50-60 वळताय तुम्ही. आपण गावातला म्हणून आमची बैल आहे की. बरं आता मी काय म्हणतो काय करायचं आता या असं बोलायला लागल्यानंतर अवघड झालं की. पाटील तुम्ही आपलं मारून आम्ही तुमच्याकडे यायचं तुम्ही असं बोलायचं. ना हे काय बरोबर नाही का मी काय म्हणतोय इथे काय उद्याच घालण्यापेक्षा पाराव जाऊया. पाराव कशाला तुम्ही शाद वाजता सांगितलं का नाही लाख रुपये देते बाहेरची माणसं 50,000 देते म्हणलं 50,000 देते तुम्ही देणार आहे का. आम्हाला काय धमकी देते काय दादागिरी म्हणजे सांग तुला. पाराव जाऊया गावातली माणसं काय सांगतील ते बघूया पाराव. हा. एकदा बोलले ना पाराव जायचं ना बोलले ना पाराव जायचं काय असेल ते. आपण पाराव कोणा बघू काय एवढा मोठा बैल आहे तुमचा. हा चला. बैल पळवते ती लेकाची. बरं का पाटील आता जे आपलं गोट्यात झालं ते झालं पण आता व्यवहाराला जसं पटेल तसं बोला काहीतरी उगाच हो. काहीतरी आकडा मोठा. ए उठ. म्हणणं बरोबर आहे पण माझा बैल हिंद केसरी आहे, हिंद केसरी 50,000 रुपये वायदी असली तरच बसा. अहो हिंद केसर आहे म्हणून तर तुमच्याकडे आलोय. 50,000 रुपये वायदी असली तर या. कसं आहे माहितीये का आता गावाच्या समोर बसलोय आपण निर्णय व्यवस्थित होऊ द्या हो. अहो बाहेर लाखां रुपये देते ती आणि तुम्ही 50 रुपये दिले म्हणून काय होते या. 50,000 म्हणजे लय झालं नाही जास्त हो. हिंद केसरी पहिला हिंद केसरी नाही अहो आमच्या घरात एवढे पैसे असतील पाटील राव. शर्यत कॅन्सल करा. अहो नाही शर्यत नाही आम्हाला बैल तुमच्यासोबत पळवायचा आहे. तुमचं काय म्हणणं आहे 50,000 रुपये तुम्ही नाही कमी करा कमी करा काही. कमी करणार का तुम्ही. खेडगाव पुशेगाव मैदान मारलेलं बैल आहे आणि मग काजू बदामला घालतोय रोज खायला 50,000 रुपये तुम्ही करता 50,000 काजू बदाम आहे. आपण लय पैसे उचलले. अहो, म्हणजे तुम्ही काय कमी येणारच नाही म्हणायचं. नाही 50,000 रुपये वायदी असली तरच. 50 अडगच आहे पाटील. कमी बिमी काय नाही बैल पेडगाव पुशेगाव मैदान मारलेला बैल आहे आमचा. आपण एवढं असतं राव बघा माणसं उठून जायला लागली राव. एवढं सांगते जीवी पैसे राव. खाली नाही म्हणजे नाही. आयला पाटील अडग्यागतच करते ते राव. परदेशात आमच्या बैलाच्या नावाचा टंका चाललाय या असला हिंद केसरी माझा बैल आहे. अहो पुढे लाग अडचणी असते त्या पाटीला असं का म्हणताय राव तुम्ही. एकदा सांगितलं का ना 50,000 आता ग बसायचं. काय करू आपण माझ्या का काहीतरी बघू काहीतरी नियोजन करू. चला नियोजन करू बघू चला काहीतरी. बघू. सांगतो तुम्हाला. आयला पैशाची जुळणा कुठनं केली पाहिजे. पैशाची जुळणी करू कुठनं बी काहीतरी करू ऍडजस्टमेंट पण नक्की होईल का सक्सेस आपण. अहो, पाटलाचा बैल म्हणजे तो हिंद केसर आहे त्या संघ आपण पावलं तर होणारच ना सक्सेस आपला बैल. तसं म्हणायचं जर 1 कोटीचं बक्षीस मारतोय हो. म्हणजे आपण 70-80 हजार कुठनं बी काढलं काय बी केलं तरी जर बक्षीस पडलंच तुझ्यातलं असू नये माझ्या कुणाला तरी पडलं हो. तरी पण आपलं पैसे फिटून जातील ना. हो, आणि 1 कोटी रुपये म्हणजे झालं काय. बैलाची किंमत पण वाढेल आपल्या. हो. पण पैसा आता जुळणा कुठनं करायचं. तू काय करणार आहेस. मी आयला बघतो तर कुणाकडनं तरी घेतो आता उसनं काय. उसनं तुझ्या आधीकडे उधार 17 जणांकडे हाय उधारी पण आता करायचं काय आता शेवटी. अरे मिळेल का तरी तुला बाबा. पाया पडतो पण घेतो मी. मी काय करतो माहितीये का हा. मी खालची पट्टी आहे
हा. चांगलं वावर आहे हा. पण आता टाकतो विकून म्हणजे तात्पुरतं टाकतो विकून एकदा पैसा आले की होय. घेऊन टाकतो कोटभर रुपये आल्यावर डबल वावर डबल वावर घ्या हो, मग. ते लाखभर येतील आहे ना लाख 1.5 लाख रुपये येतील आरामशीर त्या वावरात आपल्याला इकडे इकडे खर्चाला पण होतील पैसे हा इकडे हो. तिकडे खर्च येतील एकदा का बैल पळाला 1 कोटभर रुपये आले की काय कुठं हिरीत करायला लाख रुपये म्हणजे ज्या पाण्याला पैसे पाहिजे तू ते बोंबलू नको तू सांग काय करणार आहेस तू जुळणा कर कुठनं बी सांगू मी नको. माझ्या पद्धतीने जुळणा करतो माझ्या डोक्याची योजना आहे चालतं चालतं मी बघा आता कशी असे म्हणजे पैसे 50-60 हजार झणझणीत याचा काय भरोसा नाही पण करेल जुनी बघूया हो, बघूया चला. आणि आपण भेटू डायरेक्ट पाटलाला पैसे देऊ आणि आणि परवा दिवशी शर्यत हाणू सर्व थांबू चल जाऊच पाटलांचा बैल गाडा त्यानं होटात केलाय राडा पाटलांचा बैल गाडा नमस्कार साहेब हो नमस्कार बोला की बोला कसा चाललाय धंदा पाणी धंदा पाणी मस्त चाललाय सगळं मस्तपैकी चाललंय आता पाऊस नाही काही नाही त्यामुळे सगळं शांत आहे बघा वातावरण शांत आहे बोला काय म्हणताय माझं जरा एक किरकोळ काम होतं हा, किरकोळ बोला किरकोळ काय काम आहे हे म्हणजे गावात म्हणजे माझी मदत तुम्हीच करणार म्हणून तुमच्याकडे आलोय कसली मदत पाहिजे पैशाच्या रूपात पाहिजे काय माणसाच्या कसली मदत पाहिजे पैशाच्या रूपात जाय जरा एक होय, हा. 70-80 हजाराची मदत झाली 70-80 हजाराची मदत हो. का हो का अहो ते जरा बैलासाठी जरा आपल्या बैल घ्यायचा का तुम्हाला बैल हाय आपल्याकडे बर, already. बर. फक्त ते पाटील नाही का पाटील हा त्याच्या ते हिंदी आहे की? केसरी बैला संघ आपला बैल पळवायचा आहे पावायचा आहे का ते वायदीसाठी जरा हा, बर, 50-60 हजार लागणार होय हो. 70-80 हजार तुम्हाला देतो हा. पण व्याजासकट परत जर नाही केलं तर तुमच्या घरात येऊन तांगड्या तोडणार मी नाही नाही व्याज काय म्हणशील ते आणि तुम्हाला अशा वर- येऊन तांगड्या तोडणार की फारच मोडणार तांगड्या तुमच्या मी नाही नाही मी व्याजासकट हा. मागं देतो आणि तुम्हाला जेवण पण देतो वरनं जेवण राहू द्या फक्त पैसे व्याजासकट मिळालं म्हणजे मला बाद झालं चालते 100% देतो व्याजासकट. चालतंय मग या संध्याकाळी तुम्हाला 70-80 हजार मी देतो चालते थँक्यू ओके पाया कशाला पडताय राव तुमच्यासारखं नाही, नाही, माणूस असं- उपकार झालं. माणूस मी फार चांगला आहे फक्त लक्षात ठेवा व्याजासकट पैसे आपल्याला मिळालं पाहिजे चालतंय, येतो. संध्याकाळी चालतंय, येतो. ओके. हो, या चालतंय. या राहायला धरून चढला अरे काय बोलली राहायला बायकोनं पैसे बिसे कशा ठेवले बाजूला रे आईला मुगा आहे वाट शाबू आईला आईला 50-60 हजार रुपये जुनी राहिली मार तर ही सगळी आता जी जमीन दाखवली का ना तुम्हाला ही सगळी जमीन आपली आहे बघा आणि नाही म्हटलं तरी या जमिनीत मला वाटतं की 1,70,000 1,80,000 तरी आले पाहिजे अरे यार लागलंय का काय कोरडवाहू तुझी जमीन आहे एवढं पैसे येतात होय कुठं अहो, काय प्रॉब्लेम आहे 70,000 रुपये लय तुला देतो बघायचं राव 70,000 म्हणजे लय कमी होती राव नाही 70,000 रुपये होईल बागायत आहे का काय तुझी लाख रुपये दिला असतं तुला पण बागायत आहे का 70,000 रुपये तुला मी देतो कुठेतरी इकडे तिकडे 10 वेळ कमी करून मी म्हटलं असं बघा 1,40,000 पर्यंत बघा तेवढं तरी बघा अरे एवढं होतात का पैसे बावड्या सांग तुम्हाला लयत लय तुला शेवट बघा 80,000 रुपये देतो 80,000 लयच कमी होती राव मला बी गरज आहे काहीतरी करा जस्ट आता एक काम आता करा काय ऍडजस्ट करू 1,30,000 नाही 1 लाख रुपये बघ शेवट तुला देतो फायनल करतोयस का सांग लागलेच 30,000 ऍडव्हान्स देऊन टाकतो तुला बोल तुला गरज आहे म्हणून आता बोलतोय मी बरं, ठीक आहे मला 1 लाख तरी ओके मध्ये देशील 1 लाख देणार त्याच्यावर 10 रुपये मिळणार नाही तुला चालतंय की. बोल काय करायचं नाही करू 1 लाख देऊ का 30,000 ऍडव्हान्स चालतंय द्या आता तुला गरज आहे म्हणूनच लाखभर रुपये देतो नाही तर 80,000च टेकावलं असतात नाही अहो कसं आहे ठीक आहे आणि मोजून बघ आणि आमचं उपकार विसरू नका इलेक्शन नाही, हाय की, हाय की. एक नंबर माणूस राव तुम्ही अक्षरशः चला चहा पाण्याचं बघूया तर सर. आता एक काय नंबर. हातात देण्यात आलायचा कसं आहे बाळासाहेब आयला तू लका जुळणा केलीच बरं का माझं बी येतील संध्याकाळपर्यंत आला का? हो. पैसे कुठलं रे कालची मळीची पट्टी ऐकली बैलासाठी पण बैल बिला चांगला केला बरं का वेटा काय आपला बैल रेटा काय आणि बैल 1 नंबर आहे मला माहित आहे आपला बैल फेल जाणारच नाही नाही त्यामुळे आपण एवढं धाडं सुटवलंय तू काय बरं. केलंच पैशाचं मी लागले माणूस खोळा लागेल
बायकोचं सोनं आणलंय चोरून. वहिनींचं सोनं बरं काय नेलं. लगा सोनं बरोबर. कशाला रे मोरायचं अरे परत करू की आपण जिंकल्या. बरं बघा हे आणलंय हा. ह्यातनं काय जर पैसे कमी पडलं तुम्ही दोघांनी घालायचं. आम्ही घालतो घेऊ. हे घालायला पण हे कशाला असलं करायचं नादच पूर्ण करायला. आता माग हटायचं नाही. अरे पोरा पहिले कधी आपला बैल पळणं झालं या असं म्हणायचं नाही. पैसे भेटतेत नव्हता वैदीच कशाला गाव गोंगा टाकत त्याचा तुम्ही शांत गप्प बसा राहा. ना. हा? अहो तुमच्या बैलाला फसवलं तुमच्या बैलाला दगा दिला आम्हाला तुमची बैल पळणार त्याला आम्ही काय करणार आमचा बैल पळत होता ह्योच पळाला नाही. तुमचा बैल एका विश्वाराची पाहिला नाही फुकट तुम्ही पैसे घेतले जा. अहो इथं या माणसानं बायकोचं सोनं ऐकलं चुरून आणि पैसे घेतले आणि तुम्हाला दिलं तरी तुमचं हे असं माझ्या अंगावर व्याज चढले 1 लाख रुपये. मग काय ते आम्ही सांगितलं मी रान ऐकलं रान त्यासाठी अहो, तुम्ही सांगितलं नाही बरोबर आहे. हा. मग एक काम करा ते 40,000 रुपये त्यातला आम्हाला महाग द्या. 1 रुपया मिळणार नाही वायदी 50,000 रुपये मी 50 आम्ही घेतली ती आता 1 अहो, रुपया या मिळणार माणसानं- नाही या माणसानं सोनं वर गेलं अरे हात लावायचा राग मारलं त्याच्या आई. काका लोन काढलेलं माझ्या बायकोचं सोनं गेलं. आता काय करायचं पट्टी ऐकली अक्कीच्या अक्की रानाची आता पाहुणं पाय असली कसलं तोंड दाखवू आणि काय करू कुठनं नाद लागला हो बैलाचा. मला मारलं. चांगलं चालू होतं माझं सगळं. वायदीच्या पायाला का 40-50 हजार रुपये मिळवायचं नाही केलं मला सगळं वाटलं झालं अल्ला का कशाला पैसे काढला असतील काय माहित आता उघड करून टाकलं सगळं पैसे कुठनं फेडू मी. लका ते 40-50 हजार रुपये जर आपल्या बैलाला घातलं असतं तर तो काहीतरी झाला असतं मोठं त्याची प्रॅक्टिस घेतली असती तरी फायद्यात पडली असते मी बायकोला काय सांगू? तरी बाप मला सांगत होता पोरा असलं काय करू नकोस. माझं चुकलं. नाही आता फासच लावून घेतो आता काय होईल ते होते आहे राम. फास लावून काय होणार आहे. आता इथनं पुढे आपण हे केलं पाहिजे एक मला विचार बायको करायला येणार नाही. आपण काहीतरी करू त्यावर तोडगा काढू पण इथनं पुढं आता एक विचार घेतला पाहिजे आपण की अशी चूक परत नाही झाली पाहिजे स्वतःचा निर्णय व्यवस्थित घेणं गरजेचं आहे आणि जी 50-60 हजार रुपये आपण दुसऱ्याला देणार होतो तशी जर परिस्थिती आली तर ते आपल्या बैलासाठी खर्च केलं पाहिजे ते काहीतरी याच्यावर विचार करूया आणि झाली ही चूक मान्य करून हात जोडूया हो. बघूया काय होईल ते होईल आता नमस्कार मित्रांनो आज जो तुम्ही भाग पाहिलात हा भाग बैलगाडा शर्यतीवर आधारित होता बैलगाडा शर्यतीचा नाद हा कशा प्रकारचा असतो आणि हा नाद तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो हे यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आता मित्रांनो बघा वायदी हा प्रकार या बैलगाडा शर्यतीमध्ये आहे परंतु वायदी देताना आपण स्वतः विचार करा की वायदी बाबा आपण 50,000 रुपये देतोय ती वायदी देण्यापेक्षा आपण तीच वायदीचा जो पैसा आहे तो आपल्या बैलावर खर्च केला आपल्या बैलाला चांगला खुराक घातला तर आपल्या बैलाची तब्येत सुधारेल प्रॅक्टिस चांगली होईल आणि आपला बैल जोमानं पळेल उगीच मोठा बैल आहे हिंद केसरी म्हणून त्याच्या नादाला लागून आपण वायदी द्यायची आणि तुमचाच बैल जर नाही पाहिला किंवा त्याचा बैल चांगला पाहिला आणि तुमच्या बैलाला तेवढी ताकद नसली तुम्ही हारलात आणि हारल्यानंतर मग तुम्ही काय बोलू शकत नाही असा विषय निर्माण होतोय तर काय म्हणायचं आहे दादांनो नाद करा पण नाद विचार करून करा बरोबर आहे नादा पायी घरातला पैसा विकू नका घरातल्या वस्तू विकू नका. अहो मी बघा बायकोचं दागिने इकलं आणि दिवस धडायला लागलोय म्हणून नाद बैलगाडी शर्यतीचा नाद करताना विचारपूर्वक व्यवस्थित निर्णय घेऊन करा. आता कसं जसं म्हणाल तसं माणूस म्हणतोय नाद एकच बैलगाडा शर्यत. आणि आमच्या कॉमेडी कळेकर युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हायरल करून टाका.